तालुक्यातील मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिवाजी चौक येथे धाड टाकून संशयित अनधिकृत चोरबिटी कापूस बियाणे भरारी पथकाने मंगळवारी केलेल्या कारवाईत जप्त केले। अनधिकृत बियाण्यांचा तब्बल 3 लाख रुपयांचा 200 किलो साठा जप्त करण्यात आला आहे। शिवाजी चौक गोंडपिंपरी येथील एका घरात हा साठा दडवून ठेवला होता। तेलंगणा, मध्य प्रदेश तसेच आंध्र प्रदेश सीमेवर असलेल्या गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यात एसटीबीचा अनधिकृत पुरवठा होतो। या बियाण्यांना मान्यता नसल्याने शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता लक्षात घेता विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे। त्यानुसार मंगळवारी शिवाजी चौक, तालुका गोंडपिंपरी येथील श्री दत्तू झिंगूजी लोणारे यांच्या घरात अनधिकृत कापूस बियाणे असल्याची माहिती मिळाली। याच ठिकाणावरून या बियाण्यांची विक्री होत असल्याची देखील माहिती भरारी पथकाला मिळाली। त्या आधारे छापेमारी करून 25 किलोच्या 8 गोण्या असे एकूण 200 किलो बियाणे जप्त करण्यात आले। त्याची किंमत अंदाजे 3 लाख रुपये आहे। जप्त केलेला मुद्देमाल हा आरोपी श्री अरविंद तुळशीराम जुनारकर, राहणार शिवणी, देश, तालुका गोंडपिंपरी याने साठवून ठेवल्याचे पंचासमक्ष कबूल केले। जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत, मोहीम अधिकारी लंकेश कटरे, गुण नियंत्रण निरीक्षक श्रावण बोढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरलीधर लटये, कृषी अधिकारी, पंचायत समिती गोंडपिंपरी, सचिन पानसरे, तालुका कृषी अधिकारी गोंडपिंपरी, रमेश हत्तीगोटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंडपिंपरी व पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई केली।